ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर फक्त एक ग्लास मॅजिक वॉटर आपल्या मुलांना द्यायचं आहे की ज्यामुळे हे जे पाणी आहे ते आपल्या मुलांवरती जादू करायला सुरुवात होतं. जादू करणं म्हणजे काय, तर आपल्याला त्या मुलांमध्ये फरक जाणवायला सुरुवात होतो. म्हणजेच आपली मुलं अभ्यासात जर कच्ची असतील, अभ्यासामध्ये जर मुलांचं लक्ष लागत नसेल, खेळकर असतील तर ते अभ्यासामध्ये लक्ष द्यायला सुरुवात करतात. तसेच तुमचे जर ऐकत नसतील तर तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला सुरुवात करतात, ऐकू लागतात. हट्टी मुले, रागीट मुले अतिशय शांत येतात. चिडचिडापणा देखील त्यांचा अतिशय म्हणजे अतिशय शांत होतो. आणि सगुणी जे आपण म्हणतो ना, सगुणी ही आपली मुलं बनायला सुरुवात होत असतात या पाण्यामुळे. तर एक तर तुम्हाला माहित आहे की गोमती चक्र अतिशय म्हणजे अतिशय पॉवरफुल आहे. ज्याच्यामध्ये आपण गोमती चक्र सिद्ध करून ठेवू ती वस्तू जी आहे ती द्विगुणित व्हायला सुरुवात होते. मग ते धान्य असो, पैसा असो, कोणतीही वस्तू असो, ज्या सुखासाठी आपण गोमती चक्राचा वापर करतो किंवा सिद्ध करतो ते जे सुख आहे ते 10 पटीने आपल्याला मिळायला हे सुरुवात होत असतं. असंच मी एक उपाय आज तुम्हाला सांगणार आहे की जो आपल्या मुलांच्यासाठी करायचा आहे की ज्यामुळे आपली मुलं अतिशय शांत येतील, अभ्यास करू लागतील, संगत जे आपण म्हणतो ना वाईट संगत सोडून देतील, अतिशय सुशील बनायला सुरुवात होतील मुलं. आणि याचा प्रभाव तुम्हाला लगेच जाणवून येईल. तर कोणत्याही बुधवारी तुम्हाला 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. आणि ही 11 गोमती चक्र घेतल्यानंतर तुम्हाला ही जी गोमती चक्र आहे ते साधं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि थोडंसं गोमूत्र टाका आणि नंतर ही जी गोमती चक्र आहे ती त्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत एक 10 मिनिट. 10 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला ही गोमती चक्र त्या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित पुसायचे आहेत आणि नंतर ही एका डिशमध्ये प्लेटमध्ये घ्यायची आहेत. प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्या गोमती चक्रांच्या वरती जो 7चा आकडा आहे तो आकाशाकडे झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्लेटमध्ये 11 गोमती चक्र ठेवायचे आहेत. आता ही 11 गोमती चक्र ठेवल्यानंतर या गोमती चक्रांना हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत. या अर्पण करून झाल्या म्हणजे अक्षदा वगैरे हे वाहून झालं की धूपदीप दाखवायचा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा या गोमती चक्रांना आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 1 माळी जप करायचा. आणि नंतर विष्णू भगवानांचा, आता सगळ्यांना माहित आहे की विष्णूंचा अवतारच गोपाळकृष्ण होते, बाळकृष्ण होते. आणि जे अतिशय म्हणजे अतिशय त्यांची बुद्धी चतुर होती, चपळ होती. यासाठीच आपल्याला अधूनमधून स्वामी समर्थ सानिध्यातून सुद्धा सांगितलं जातं की गोपाळकृष्णांना जर 1 तुळशीचं पान रोजच्या रोज अर्पण केलं आणि तेच तुळशीचं पान आपण जर आपल्या मुलांना दिलं तर म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपामध्ये 1 तुळशीचं पान गोपाळकृष्णांना अर्पण करायचं असतं आणि तेच पान दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना खायला द्यायचं असतं. ही जी सेवा सलग 108 दिवस जर एखाद्याने केली तर त्याची मुलं अतिशय शांत, हुशार आणि तल्लख बुद्धीची ही होत असतात. तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे 1 माळ जप करायचा आहे. ओम गण गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा. आता हे मंत्र म्हणून झाले की ही गोमती चक्र सिद्ध झाली. सिद्ध झालेली गोमती चक्र हातामध्ये घ्यायची आहेत, पुन्हा एकदा धुवायची. यांना कोणत्याही बुधवारीच हा उपाय करायचा आहे, कारण बुद्धीची देवता हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांचा वार हा बुधवार आहे. यासाठी कोणत्याही बुधवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. नंतर ही जी गोमती चक्र आहेत ती एखाद्या पाण्याच्या कळशीमध्ये किंवा हंड्यामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही प्यायचं पाणी ठेवता त्या पाण्यामध्ये ही गोमती चक्र तुम्हाला रात्रीच्या वेळी टाकायची आहेत. बघा, रात्रीच्या वेळी ठेवून द्यायचे आहेत. त्या कळशीमध्ये ठेवा किंवा टाकी जर पाण्याची वापरत असाल तर पाण्याच्या टाकीमध्ये ठेवा. गावाकडे टाकीच वापरली जाते, कळशा वापरल्या जातात, हंडे वापरले जातात. मग जे काही तुमचं पाणी प्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये फिल्टर असेल, फिल्टर जर तुम्ही बसवला असेल तर तुम्ही काय करा की 1 तांब्याभर पाणी बाजूला घ्या आणि त्या तांब्याभर पाण्यामध्ये हे गोमती चक्र ठेवा किंवा 1 कळशीभर पाणी बाजूला घ्या आणि त्यामध्ये ही गोमती चक्र संध्याकाळच्या वेळी झोपण्याच्या अगोदर ही ठेवायची आहेत आणि त्या कळशीवरती प्लेट झाकायची आहे. प्लेट झाकायची नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जे पाणी ते आता
ऍक्टिव्ह झालेला आहे. गोमती चक्र ठेवतानाच म्हणायचं आहे, माझी मुलं अतिशय शांत यावी, माझ्या घरामध्ये शांतता लावावी, मुलांचा हट्टीपणा कमी यावा, मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागावं, यासाठी मी हा उपाय करत आहे. गणपती बाप्पांना देखील सांगायचं आहे त्याच पद्धतीने. आणि नंतर आपल्या गोपाळ बाळकृष्णांना देखील हीच विनंती करायची आहे की माझ्या मुलाचा हट्टीपणा, रागीटपणा, तापटपणा, चिडचिडेपणा पूर्णपणे नाहीसा होऊ द्यात, त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागू द्यात. तो जो काही काम करत आहे, मुलगा तुमचा असो किंवा मुलगी असो, कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. 1 वर्षाच्या मुलांच्या पासून तुम्ही अगदी कॉलेजची जी मुलं आहेत किंवा जे इंटरव्ह्यूसाठी बसणार आहेत, स्पर्धा परीक्षेला बसलेली आहेत, किंवा एखाद्याचं काम अडकत असेल, एखाद्या मुलाचं जॉब लागत नसेल, तर अशा मुलांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायाने काय होतं की पूर्णपणे मुलांचं दुर्भाग्य जे आहे ना ते दूर होतं. मुलांच्या वरती आपल्या सरस्वती मातेची, गणपती बाप्पांची कृपादृष्टी ही अखंड राहायला सुरुवात होते. या उपायाने गोपाळ बाळकृष्ण त्यांना तशी बुद्धी देतात, स्मरणशक्ती देतात की ज्यामुळे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या लक्षात राहायला सुरुवात होत असतो. तर दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. आता प्यायला कसं द्यावं, तर तुम्ही जेवताना देऊ शकता किंवा पदार्थामध्ये, जेवणामध्ये वापरू शकता हे पाणी. अशा प्रकारे तुम्हाला हे पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे. जर तुमचं मूल अतिशयच रागीट आणि तापट असेल, अजिबात ऐकतच नसेल, तर अशा मुलांना हे पाणी प्यायला सुद्धा द्यायचं आहे. आणि ते मूल आंघोळ करताना, ज्यावेळी ते मूल आंघोळीला जाईल त्यावेळी हेच गोमती चक्राचं पाणी 1 ग्लासभर त्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यात देखील टाकायचं आहे. आणि मुलांना रोजच्या रोज 1 ग्लास हे पाणी प्यायला देखील द्यायचं आहे की ज्यामुळे मुलं आपली अतिशय म्हणजे अतिशय चतुर, चपळ आणि खरंच खूप त्यांच्यामध्ये बदल होतो. हा उपाय तुम्ही करून पहा आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण मी हे उपाय यासाठी सांगत असते की कुणाचं ना कुणाचं तरी उपायांमुळे भलं हे होतच असतं, मात्र ते पूर्ण श्रद्धेने करण्याची गरज असते. आणि गोमती चक्र तर स्वतः माता लक्ष्मीला आवडतं बघा. समुद्रात सापडलेली, गोमती नदीमध्ये गोमती चक्र सापडतात, मात्र आपली जी माता लक्ष्मी आहे ती समुद्रातून तिची उत्पत्ती झालेली होती. आणि या लक्ष्मी मातेला गोमती चक्र अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. ते का, तर जे आपले श्रीकृष्ण आहेत, भगवान विष्णू आहेत, त्यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. आणि सुदर्शन चक्राचीच उपमा या गोमती चक्राला दिलेली आहे. गोमती चक्राला लहान सुदर्शन चक्र सुद्धा म्हटलं जातं. यासाठीच आपल्या लक्ष्मी मातेला हे अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. जी व्यक्ती अशा पद्धतीने हे मॅजिक वॉटर पेतं, जादुई पाणी पेतं, त्याच्यावरती जादू व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय की त्याच्यावरती माता लक्ष्मीची देखील कृपा व्हायला सुरुवात होते. कुठून ना कुठून तरी धनप्राप्तीचे योग त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जुळून यायला सुरुवात होते. व्यक्ती अतिशय शांत होते. त्याच्या पाठीमागची इडा, पिडा, नजर दोष, बाधा ज्या काही असतील त्या पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होतात. तो व्यक्ती निरोगी राहायला सुरुवात होते. एवढे अगणित फायदे आहेत या गोमती चक्राचे पाणी पिण्याचे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे पाणी जरी पिलं तुमच्या घरामध्ये तरी देखील सगळ्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता ती शेवटी तुमची मर्जी आहे की कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. हा शेवटी तुमच्या श्रद्धेचा भाव राहिला, तुमची इच्छा राहिली. तर आजची माहिती ही एवढीच होती. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. माहिती आवडली असेल तर प्लीज 1 लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.